म्हण आहे शेतीच्या कामाला बैल लागतो, कष्टाच्या कामाला गाढव लागतो आणि विकासाच्या कामाला नेहमी घोडाच लागतो. म्हणजे जे आईचं दूध पितोय त्याच्यावरतीच बलात्कार करणं जाहीरनाम्यात आला पाहिजे की नाही? नाही आला तर तुम्ही काय करणार? आलाच पाहिजे आणि नाही आला तर आम्ही यावर्षी वोट देणार नाही अशी आमची एक ठाम भूमिका आम्ही ठेवणार आहोत. पण आपलं एक वाक्य सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, जो नदी के रखेगा बाज वही जनता पे करेगा राज. नदीचा मुद्दा नक्कीच प्रायोरिटी नंबर 1 असला पाहिजे. आपल्या खासदारांना फार रेटून धरायला पाहिजे यावर्षी लोकसभेत. तुम्ही जर काम करणार असेल तर आम्हाला तुमचं कुठला पक्ष याच्याशी काही घेणं देणं नाही. आमच्या नदी सुधार किंवा स्वच्छ झाली पाहिजे याच्यासाठी आपण त्यांना ते देऊया. कारण समाज, राजकारणी, प्रशासन आणि मी स्वतः आणि आपण सर्व याला जबाबदार आहोत. नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहराचे वेगवेगळे विषय आपण चर्चा करत आहोत. पिंपरी चिंचवड शहराचा सर्वात महत्त्वाचा विषय कोणता असेल तर पवना, इंद्रायणी, मुळा या 3 नद्यांचं प्रदूषण. महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका होतात जातात. प्रत्येक निवडणुकीमध्ये नेत्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख असतो, प्रत्यक्षामध्ये त्याची कृती किती होती हा प्रश्न आहे. या विषयावरती शहरातील जवळपास 30 ते 40 स्वयंसेवी संघटना NGO काम करतात. महापालिकेला, राज्य सरकारला निवेदने देतात. मुख्यमंत्र्यांपासून अगदी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत या विषयावरती तक्रारी करतात. आज परिस्थिती अशी आहे की देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या ज्या आहेत त्या नद्यांमध्ये पवनेचा, मुळेचा आणि इंद्रायणीचा समावेश आहे. या 3 नद्या या शहराला मिळाल्यात, ह्या शहराचं फार मोठं भाग्य आहे. परंतु या नद्यांचं आताची परिस्थिती, पूर्वीची परिस्थिती याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. शहरीकरण वाढत गेलं त्या प्रमाणामध्ये नद्यांचं जे प्रदूषण वाढलं ते पुढच्या पिढीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. शहराचं पर्यावरणच ओव्हरऑल संपूर्ण धोक्यात आलेलं आहे. या विषयावरती लोकसभा निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीचा हा प्रमुख मुद्दा व्हायला पाहिजे. प्रत्येक उमेदवारांनी म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या संदर्भात आपण काय करणार आहोत याबद्दल बोलायला पाहिजे. म्हणून आजचा हा सर्व खटाटोप आहे. आपण पवना नदीच्या रावेत बंधाऱ्यावरती आहोत. या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण नदीमध्ये जलपर्णीने नदी पूर्ण भरलेली आहे. दोन्ही बाजूला नदीमध्ये भराव टाकण्याचं मोठ्या प्रमाणावरती काम सुरू आहे. हीच परिस्थिती ओव्हरऑल संपूर्ण पवनेच्या बाबतीमध्ये जशी आहे, पवनेच्या उगमापासून तर संगमापर्यंत, रावेत पासून आता शहरामध्ये या नदीचा समावेश होतो तर रावेत पासून तर दापोडीपर्यंत दोन्ही बाजूला नदीवरती भराव टाकायचं काम चाललेलं आहे. दोनही बाजूला नाल्यांचं पाणी थेट नदीत मिसळलं जाते, त्याच्यामुळे नदीचं महागाटावर व्हायचं स्वरूप आलेलं आहे. या विषयावरती शहरातल्या स्वयंसेवी संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या काय या निवडणुकीमध्ये अपेक्षा आहेत त्याबद्दल त्यांच्याकडे प्रत्यक्ष आपण बोलणार आहोत. मी आता आलेलो आहे तुषारजी शिंदे. तुषारजी पिंपरी चिंचवड सिटीजन फोरमचे प्रमुख आहेत. तुषारजी, आपण सांगा, पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? एक म्हण आहे शेतीच्या कामाला बैल लागतो, कष्टाच्या कामाला गाढव लागतो आणि विकासाच्या कामाला नेहमी घोडाच लागतो. खरी परिस्थिती ही नदीच्या संवर्धनासाठी झालेली आहे. अनेको वर्षांपासून रोज नवीन नवीन पॅकेजेस येतात, सगळ्या चर्चा होतात, जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख होतो, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये पवना किंवा इंद्रायणी ह्यामध्ये कुठलीही सुधारणा झालेली नाही. भारताच्या टोकावर जर बघितलं तर मोठे मोठे 30-33 हजार कोटीपर्यंतचं पण बजेट झालेले आहेत. पण स्वच्छता ज्याला म्हणतो आपण की नदीमध्ये जाऊन पोहणे वगैरे इतके तर फार लांबचं. पण आता ज्या पद्धतीचं प्रदूषण चाललेलं आहे हे चिंतेचा विषय आहे. परंतु आत्ता जर पवना प्रदूषणाबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट निश्चित आहे की यामध्ये बऱ्याच बॉडीज जबाबदार आहेत. म्हणजे PMRD असेल, PCMC असेल, हे आपल्याला सर्वसाधारणपणे एवढेच माहिती आहेत. परंतु त्या पलीकडे MIDC आहे, MPCB आहे, NGT आहे. ह्या सगळ्या बॉडीजला एकत्र येऊन याच्यावर काहीतरी एक निर्णय करणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार त्याच्यावर आवाज उचलला
तर त्यावर मागचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी एक समितीचं गठन पण केलं. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते एक गठन झालं त्या कमिटीचं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या बॉडीजला आम्ही इतकी साधी तिथे एक कल्पना मांडली, एक प्रपोजल दिलं. हे ड्रोन शूट करून घ्या. ड्रोन शूट केल्यानंतर तुम्हाला तिथे अनट्रीटेड वॉटर कुठे कुठे जातंय, ह्या अनट्रीटेड वॉटरचे सोर्सेस आपल्याला सापडतील. तुम्ही केव्हा मागणी केली होती प्रत्यक्षात? ह्या गोष्टीला आता वर्षाच्या पूर्वीपासून चाललेलं आहे, परंतु आता मागच्या वर्षभरात तरी 2 फक्त मीटिंग झाल्या. त्या पलीकडे कुठल्याही पद्धतीने ठोस कारवाई झाली नाही. आणि आम्ही इतकी साधी मागणी काय करतोय की ह्या कोर्सेसला MPCB जो बोर्ड आहे आणि NGT आहे यांनी जर दणका दिला तर PCMC असेल, PMRD असेल, नाहीतर MIDC असेल, यांची काही मजाल नाही प्रदूषण करून घेण्याचा. तर जो ट्रीटेड वॉटर न करता जे सोडण्याचा जे त्यांच्या कारवाई व्हायला पाहिजे. सर आपण मी जयंत बाहेकर आणि तुषार शिंदेनी जे म्हटलं त्याचाच मी परत एक वेळा रिपीट करेल की गव्हर्नमेंटनी असलेल्या नियम आपल्या देशात भरपूर आहे. त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अधिकारी लोकांनी त्यांचा अधिकार वापरायला पाहिजे आणि हे जे पोल्युशन होतं आहे नक्कीच थांबवायला पाहिजे. सोसायटीतून आहे, इंडस्ट्रीमधनं आहे आणि सराउंडिंगमधनं जे काही होते ते थांबवलं तरच नदीचं पोल्युशन थांबू शकते. आणि ही अंमलबजावणी केली तर याच्यात काही ना काही चेंज होऊ शकते. आम्ही नेहमी याच गोष्टीची मागणी करतो आणि ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी आशा यावेळेस पण करतो आहे. सर नमस्ते, मी हर्षद भावसार. एक बजेटमध्ये एक जनजागृतीचा मोठा भाग पाहिजे. कारण सोसायटीमधून आपण काय वापरतोय, कशामुळे प्रदूषण होतंय, म्हणजे नदी किनारी किती लोक येत असतील, त्यांना आणण्याकरता काहीतरी एफर्ट्स घेतले पाहिजे. त्यांना समजून सांगण्याकरता मीडियामध्ये आणि जनरल सगळ्याच गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनने एक मोठा लीड घेतला पाहिजे. त्यामुळे बराचसा फरक पडेल. ॲट सोर्स जर कंट्रोल झालं पोल्युशन तर बरेचसे प्रश्न कमी होतील. बरोबर, अगदी महत्त्वाचं. व्यंकटेश भताने सर, पवना जलदिंडीचे मुख्य प्रवर्तक, गेले 20-25 वर्ष पवना नदीवरती काम करतायत. सर काय परिस्थिती आहे? तुम्ही आता गेले मला वाटतं जवळजवळ 10-20 वर्ष या विषयावरती काम करतायत. उगमापासून तर संगमापर्यंत तुमचा अभ्यास आहे. तुम्ही या विषयावरती आतापर्यंत जे काम केलं त्याची फलनिष्पत्ती नेमकी काय झाली आहे? खरं म्हणजे यात भक्ती आणि शक्ती अशा 2 गोष्टी मला म्हणाव्याशा वाटतात. जनजागृतीमध्ये लोकांची नदीच्या विषयीची भक्ती वाढवणे असा प्रयत्न गेले 20-25 वर्ष आम्ही करतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या प्रौढ व्यक्तींपर्यंत, राजकीय असतील त्या भागातले किंवा विविध संस्थांचे लोक असतील, त्यांची भक्ती वाढलेली आहे. पण त्या भक्तीचा उपयोग शक्तीशी जोडला पाहिजे. त्यामुळे शक्ती आणि सक्ती अशा दोन्ही गोष्टी जर झाल्या कायद्याने तर त्या होऊ शकतील. अन्यथा सक्तीशिवाय हे सगळं बदलणं शक्य नाही असं आता लक्षात येत आहे. त्यामुळे नदीमध्ये कचरा टाकणे असेल, नदीमध्ये सांडपाणी सोडणं असेल, नदीमध्ये मोठ्या मोठ्या गृहप्रकल्पाचे ड्रेनेज लाईन सोडणं, सांडपाणी सोडणं असेल, हे सगळं थांबवण्यासाठी भक्तीचा फारसा उपयोग नाही. जनजागृती झाली, त्यांना असं वाटत असलं तरी शासनाची सक्ती, याला कायद्याची सक्ती जोडली पाहिजे. त्याशिवाय हे शक्य नाही असं वाटतंय. म्हणजे सक्ती झाली पाहिजे. आणि आताच्या निवडणुकीमध्ये हा कळीचा मुद्दा झाला पाहिजे. या सगळ्या नद्या, ज्या नदीच्या काठावर मानवाची संस्कृती निर्माण झाली, त्या मानवानं निर्माण केली विकृती आपण पाहतोय की या प्रकारची विकृती नदीला बिघडवण्यासाठी किंवा प्रदूषित करण्यासाठी आम्ही जर आचरत असलो तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना खरं म्हणजे अधिकार आहे, त्यांनी अधिकार मिळवले पाहिजे. कायदा तयार केला पाहिजे म्हणजे लोकांना इथं सुखानं राहता येईल. त्यांना या सुखानं 4 गोष्टी नदीच्या काठावर येऊन बसता येईल का बोलता येतील. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतो की संध्याकाळी दिवसभर थकल्यानंतर लोक पारावर येऊन बसतात आणि सगळा सीन घालवतात एकमेकांशी गप्पा मारून. तसंच शहरामध्ये नदीच्या काठावर अशा प्रकारची व्यवस्था झाली, सुंदर स्वच्छ नदी जर दिसली तर माणसांचा विकास, मानसिक विकास हा होणं महत्त्वाचं आहे आणि ते आपोआप विकृती कमी होण्यासाठी मदत होईल. अगदी महत्त्वाचं. सर आपण काय सांगाल? नमस्कार, मी लॉयन डॉक्टर संजय लकडे. नदी ही आपल्या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करते. पिंपरी चिंचवड ही फास्टेस्ट ग्रोईंग सिटी इन एशिया म्हणून ओळखली जाते. तर माझं म्हणणं असं आहे की नदीमध्ये आपण जो सध्या प्रदूषणाचा भाग होतोय, जलपर्णीचा भाग होतोय, ह्याच्यासाठी आपण नद्या जर व्यवस्थित केल्या तर तो एक
ट्रान्सपोर्टेशनचा पण एक चांगला उपयोग आपण नदीचा करू शकतो. आज आपण रोडवरती कंजेशन बघतो, त्याच्याऐवजी जर आपण नदीमधनं पण ट्रान्सपोर्ट केलं तरी त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल, कंजेशन रोडवरचं कमी होऊ शकेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सध्या आपलं जे रावेत बंधाऱ्यावरचं जे नदीचं पाणी आहे त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर ते पिण्यायोग्य नाही आहे. तर ते पिण्यायोग्य करण्यासाठी आपल्या कॉर्पोरेशनच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटवरती जो लोड येतोय तो पण कमी होईल. म्हणजे त्याच्यामध्ये प्रदूषण कमी करणं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेच जबाबदार. तर सगळ्यांनी मिळून आणि शासनाने ह्याच्यासाठी सक्ती करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय म्हणजे जसं म्हणतात ना की एखाद्या माणसाने हेल्मेट नाही घातलं तर त्याला आपण दंड करतो, तो बरोबर पुढच्या वेळेस हेल्मेट घालतो. एखाद्या माणसाने जर नदीमध्ये काही टाकलं तर त्याला तिथल्या तिथे साधारण एक म्हणजे 10,000 50,000 असा दंड केला तरच ते शक्य होईल, नाहीतर ते होणार नाही. अशीच परिस्थिती सतत पुढे राहिली तर काही दिवसांनी आपल्याला पाण्यासाठी युद्ध करावं लागेल. म्हणजे थोडक्यामध्ये सक्ती करणं हा फार महत्वाचा भाग आहे. प्रवीणजी, आपण काय सांगा? नमस्कार. जल है तो कल है. पिंपरी चिंचवड शहर हे मुळा, पवना आणि इंद्रायणी या 3 नद्यांचं वरदान लाभलेलं शहर आहे. परंतु पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या वाढत्या नागरीकरणामुळे नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. मध्यंतरी पवना जलदिंडीच्या बरोबर पवना धरणापासून रावेत येथे बोटीमधून प्रवास केला असता जागोजागी जे आम्ही सॅम्पल तपासणी केली त्यामध्ये असं दिसून आलं की त्याच्यामध्ये जागोजागी प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. तर याकरता जनमानसाबरोबर आणि शासना व्यतिरिक्त जनतेमध्ये पण त्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून लोकप्रतिनिधींचा सहभाग पण याच्यामध्ये आवश्यक आहे. आणि यापुढे निवडून येणाऱ्या सर्व संस्थांच्या लोकनियुक्त प्रतिनिधींचं याबाबत मला वाटतं की एक ज्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांचं शाळा महाविद्यालयांच्या किंवा अधिकाऱ्यांचं स्कोअर कार्ड ठेवलं जातं किंवा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असतो त्याप्रमाणे त्रयस्थ तटस्थ संस्थेमार्फत याचं स्कोअर कार्ड या पुढील काळामध्ये ठेवण्यात यावं आणि त्याप्रमाणे नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी. कारण वाढत्या नागरिकांमुळे जलप्रदूषणावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. आणि ज्याप्रमाणे सिंध नदी होते आणि तिथं सिंधू संस्कृती म्हणली जाते त्याप्रमाणे त्या नदीकाठची ती संस्कृती असं भविष्यात म्हटलं जाईल. ज्याप्रमाणे आपण इंद्रायणी बेसिन, पवना बेसिन असं तांत्रिकदृष्ट्या पण म्हणतो त्याप्रमाणे नदी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट यापुढे जनमानसामध्ये राहील. बरोबर आहे. गणेश बोरा, नदी विषयावर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती भरपूर चर्चा करता. नेमकं काय परिस्थिती, काय तुमची तळमळ आहे, काय करायला पाहिजे? नमस्कार. मागच्या म्हणजे जन्मापासून बघतोय नदीला, पण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये नदीची जी परिस्थिती झालेली आहे ती म्हणेल की इथून पुढच्या काळामध्ये नदी संपुष्टात आणण्यासाठी पुरेशी आहे. म्हणजे कायदा सुव्यवस्था सगळं काही धाब्यावर बसवलं गेलंय. आणि आज आपण मावळ लोकसभेचा रणसंग्राम पाहतोय तर मला एवढं सांगायला लागेल की मावळ लोकसभेचा रणसंग्राम होताना घाटाखाली आणि घाटाच्या वरती असा जर विचार केला, जे दोन्हीही उमेदवार आहेत तर ते उमेदवार दोन्ही पवना काठचे आहेत. आणि त्या दोन्ही उमेदवाराचे जर पहिलं बाईट्स बघितलं तर दोन्ही उमेदवार या पवनेच्या पात्रामध्ये पवलेले आहेत. पण आणि ते ज्या क्षेत्रामध्ये ते राहतात, ज्या नगरसेवक क्षेत्रामध्ये ते राहतात, वॉर्डमध्ये राहतात, तिथेच सगळ्यात जास्त नदी प्रदूषित आहे. पण या नदी प्रदूषणावरती केजुबाई बंधारा बघू, आपण पिंपरी बघू, इथेच सगळ्यात जास्त सांडपाणी असेल. किवळेपासून ते पिंपरीपर्यंत सगळ्यात जास्त नदी प्रदूषित आहे. तर यावरती कोणीही त्यावरती मुद्द्यावरती बोलायला तयार नाही. कोट्यवधी रुपयाचा पवना सुधार प्रकल्प फक्त हाती घेण्यासाठी बोललं जातं. साबरमतीच्या वरती, साबरमतीच्या नदीच्या किनारी झाडच नाहीयेत. मग आज आपण पुन्हा पवनेला झाडं नसणारी नदी करून साबरमती मॉडेल बनवणार आहोत का? हा थोडा राजकारण्यांनी विचार करावा. नागरिकांना सपशेल इथे फसवलं जातंय. नदीकाठी भराव असेल, झाडं तोड असतील, याच्या माध्यमातून तिथे बिल्डिंग उभारल्या जातील. मागे वाकडमध्ये बघितलं की रिव्हर साईड डेव्हलपमेंट ज्या प्रकारे झाली आणि तिथे रिव्हर रेसिडेन्सी वगैरे उभी राहिले आणि नंतर त्या पुराच्या पाण्यामध्ये गेल्या. नागरिकांना सपशेल फसवण्याचा इथे घाट जातोय. आणि शेवटचा मुद्दा सांगेल, या शहराची ओळख ही आध्यात्मिक ओळख असेल मोरया गोसावींची आणि इंद्रायणीमुळे असेल आळंदी आणि देहूची आणि या कंपन्यांची असेल.
तर या कंपन्यांची ओळख, पाणी संपुष्टात बेंगलोरमध्ये आलंय, तिथल्या कंपन्या शिफ्ट व्हायला सुरुवात झाली. या कंपन्या तर शिफ्ट होतील, औद्योगिक ओळख संपेल आणि जी सांस्कृतिक ओळख, आध्यात्मिक ओळख या शहराला मागच्या 350-400 वर्षाची लागली आहे, ती ओळख येत्या काळामध्ये संपुष्टात येणार आहे. तेव्हा पिंपरी चिंचवडकरांनो त्यासाठी तयार राहा. तुमचं शहर ही ओळख पुसली जाणार आहे, एवढंच मी सांगेल. धन्यवाद. गणेशजींनी फार महत्वाचं सांगितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये या सर्व उमेदवारांनी या विषयावरती चर्चा करायला पाहिजे प्रायोरिटीनी. म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार श्रीरंग बारणे असतील किंवा माजी महापौर आत्ताचे आणि जे महाआघाडीचे उमेदवार आहेत संजोग वाघेरे, यांनी या विषयावरती प्राधान्याने बोललं पाहिजे. भास्करराव रिकामे, भास्करराव नेमकं काय सांगाल तुम्ही नदीवरती, मला वाटतं या नदीमध्ये पोहलेला आहात, आता परिस्थिती आहे का तशी? अजिबात नाही. खरं तर मी आतापर्यंतच्या ह्या सगळ्या चर्चेमधनं सर्वांनी आजची स्थिती, त्यावर काय केलं पाहिजे याच्यावरती छानपैकी सांगितलंय. मी थोडा मागोवा असा घेईल की 1975-76 दरम्यान 5वी-6वीत असताना मी सांगवीला राहायला आलो. गेल्या 40 वर्षामध्ये शहराची जशी भौतिक प्रगती झाली, तशी नदीची जी अधोगती झाली, त्याचा मी पूर्ण साक्षीदार आहे. 75-76ला सांगवीमध्ये 10x10च्या खोलीत राहणारे सगळेच लोक होते चाळीमध्ये, त्यामुळे सगळे आंघोळीपासून तर सगळं करायला याच पावनावर असायचो. आणि 80-81 पर्यंत सांगवीमध्ये आम्ही छानपैकी त्या नदीत पोहायचो. त्यानंतर अंगाला खाज यायला लागली आणि नंतर 83 मध्ये आम्ही निगडीला शिफ्ट झालो. 83 पासून पुढे जवळ 8-10 वर्ष मोरया गोसावीच्या ज्या घाटावर चिंचवडचं, तिथे आम्ही सगळे पोहायला जायचो. तर आम्ही मागात आले असल्यामुळे नदीशिवाय हेच नव्हतं. हळूहळू ते सरकत अगदी 5-7 वर्षापूर्वी सांगोडच्या पुलापर्यंत, मामुडीपर्यंत आम्ही पोहायला वरती गेलो. आणि आज अशी परिस्थिती की त्या सांगोडच्या तिथेही पोहायची जागा राहिली नाही, पाणी खराब झालेलं आहे. ही आत्ता इतकी वाईट परिस्थिती आहे. तर या परिस्थितीवरती जे काही सावरकर मंडळाच्या माध्यमातून काम करता येईल वर्षात 1-2 वेळा ते करतो, बाकी NGO बरोबर आहेच. त्याच्यावरती पुढे काय करायचंय त्याविषयी तज्ज्ञ मंडळी सगळे सांगतील. पण ही एका दिवसात नदी खराब झालेली नाहीये, कारण ही मी 35 वर्ष बघतोय, ही टप्प्याटप्प्याने अशी नदी खराब होत आलेली. मुथियान काका, सूर्यकांत मुथियान काका सर्वात ज्येष्ठ आहेत पण सर्वात तरुण आहेत. मुथियान काका, तुम्ही पण या विषयावरती पवना जलदिंडीच्या माध्यमातून वर्षोनवर्ष काम करत आहात. आता भास्कररावने सांगितलंय नदीची अधोगती कशी होत गेलेली आहे, तुमच्या पाहण्यामध्ये नेमकं काय? सर, मला असं वाटतंय की जसं लकडे सर आहेत, ते सायन्सचे प्राध्यापक डॉक्टरेट आहेत, त्याचबरोबर आपले बताने सर आहेत की जे सुद्धा आध्यात्मिक आहे. या लोकांनी ज्या वेळेला सांगितलं की आपल्या लोकांना सक्ती केली पाहिजे, दंड केला पाहिजे, तर सर्वानुमते यांनी जे म्हटलंय ते माझंही मत आहे की कुठेतरी दंड हा झाला पाहिजे. कुठेतरी 1 लाख रुपये घेतले आणि ते इन्क्रोचमेंट झालं, त्याला एकाला हे केलं आणि मोठी बातमी देण्यापेक्षा आता सर जर कॅमेरा फिरवला तर समोर दिसते आपल्याला किती भराव पडलेला आहे. ह्या गोष्टी 2 मिनिट समोर जरा भरावावरती फक्त कॅमेरा मार की समोर हा नदीच्या किनारी भराव टाकण्याच्या पद्धतीने नदी बुजवायचं काम चालू आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात अत्यंत गंभीर मुद्दा कोणता असेल तर पवना नदीचा भराव टाकून म्हणजे तिचा प्रवाह कंप्लीट थांबवण्याचं जे काम चाललेलं आहे ते अत्यंत घातक आहे, धोकेदायक आहे. आगामी काळामध्ये पवनेला जर महापूर आला तर अर्ध शहर पाण्याखाली जाऊ शकतं, अशी परिस्थिती आहे. याच पद्धतीने मुथियान काका दुसरंही दाखवतो. या इथे आता हे कॉर्पोरेशनचा जल प्रकल्प आहे, त्याच्या भिंतीला लागून कचरा पडलेला आहे. आपल्या घरासमोर जर पडला तर किती हे करतात, आणि त्या भिंतीला लागून सगळं ढीक पडलेलं आहे. इथे जलपर्णी आहे, लोक इथे हे प्लॅस्टिक टाकतायत, इथे फुलं पडलेली आहेत. हे जे आहे ह्याच्याकरिता कुठेतरी ह्या नदीवर त्याला नदीचं संरक्षण देण्यासाठी या घाटावर वॉचमन पाहिजे. तिन्ही बाजूला जेवढा करोडचा खर्च होतोय तर 2-2, 3-3 वॉचमन ह्या बाजूला ठेवले आणि ह्या लोकांना फाईन केला. जसं यांनी सांगितलं की मी माझ्या मताप्रमाणे खरोखर मला दररोजचे जसे कोटीचे खर्च होतोय तसा कोटीचा फाईन लोकांना झाल्यानंतर लोक जागृत होतील. आता जनजागृती भरपूर झाली, जनजागृती करायचं राहिलं नाही. प्रत्येकाला समजतंय की हे नदी कशामुळे प्रदूषण झाली. आता जनजागृतीपेक्षा फाईन करणं गरजेचं आहे, कारण समाज, राजकारणी, प्रशासन
आणि मी स्वतः आणि आपण सर्व याला जबाबदार आहोत. NGO सुद्धा आम्ही कुठेतरी कडक भूमिका घेतली पाहिजे असं मनातून वाटतंय. त्याचबरोबर समाज झोपलेला आहे, त्याला काही कर्तव्य नाही. माझं झालं, माझं संपलं एवढ्यापर्यंतच आहे. राजकारणी त्यांची पोळी भाजून घेत आहेत. त्यांना भराव टाकलेला तो माणूस त्यांना भेटला का त्याला संपवलं, ते त्याचं राहतंय. ड्रेनेज सुटलंय, काही त्यांना त्याचं घेणं देणं नाही, दाखवण्यासारखं असतं. आणि प्रशासनाची पोट भरलं म्हणजे प्रशासनाला ह्याचं कर्तव्य नाही आहे. फक्त आपले जीवन जे आहे, मला असं वाटतं की माझं अजून 2-4 वर्ष तरी वाढली पाहिजे, जवळपर्यंत नदी लवकरात लवकर बरी होईल आणि ते जाण्याचं स्वप्न मला पाहायला मिळावं अशीच माझी अपेक्षा आहे. क्या बात आहे, फार भावनिक बोललात मोतीयन काका. राजू भावसर सर, तुम्ही सुद्धा गेले 15-20 वर्ष या विषयावरती काम करतात, आता रिटायर झाल्यानंतर सुद्धा काम करतात. काय परिस्थिती आहे? तुमचं म्हणणं प्रशासन ऐकतं का? प्रशासन काय किंवा राजकीय मंडळी काय कोणीच ऐकत नाही सध्या. आणि नदी 12 वर्षापासून त्याच्या जशी होती त्याच्यापेक्षा जास्त प्रदूषित होत चाललेली आहे. जनजागृती झाली, सगळं झालं आहे आमचं. जसं मोतीयन काका म्हटले त्याप्रमाणे आम्ही जनजागृती करायचा भरपूर प्रयत्न करतोय. तसंच राजकीय मंडळी, शासकीय मंडळी यांना पण जागृती करायचा आता सध्या प्रयत्न आमचा चालू आहे आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये करावं असं मला वाटतं. त्यांना प्रत्यक्ष नदीवरती घेऊन यावं, त्यांना दाखवावी नदी. कारण AC हॉलमध्ये बसून मीटिंग करून याच्यावरती तोडगा निघत नाही. त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष नदीवरती येऊन त्यांनी काम केलं पाहिजे आणि नदी बघितली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, प्रत्येकाने हा मुद्दा मांडला, नेपाळसारख्या छोट्या ठिकाणी नदीमध्ये समजा काही टाकलं तर मनुष्यवधा वगैरे याच्यासारखा गुन्हा दाखल होतो. तसे प्रत्यक्ष पोलिसी कारवाई आणि गुन्हा दाखल झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीचे नियम झाले पाहिजेत, तरच ती नदी सुधारेल असं मला वाटतं. पण महापालिका प्रशासनाने मला वाटतं दखल घेतली, ते तुमच्याबरोबर दौरा पण नदीचा केला त्यांनी ना? दौरा आता करणार आहेत. म्हणजे त्यांना आम्ही जसं म्हटलं जागृतीचा प्रयत्न केला, तसंच कमिशनर सकट सगळेच आमच्याबरोबरती येणार आहेत. या सोमवारी तो दौरा आहे. वेगवेगळे स्टेक होल्डर्स पण त्यांच्याबरोबरती आहे. जिल्हा परिषद असो किंवा PMRD असो, त्यांचे अधिकारी पण आमच्याबरोबर आहेत. हा दौरा आम्ही अरेंज करतोय, त्यामुळे त्यांच्याबरोबर जागृती करायचा पण आमचा प्रयत्न आहे. अच्छा, दखल घेतात. प्राजक्ता रुद्रवार मॅडम, रावेत, ताथवडे, पनोळे या परिसरातील हाऊसिंग सोसायट्यांचा जो महासंघ आहे त्याचा प्रमुख आहेत. प्राजक्ताजी काय सांगा? आपण दंड आकारावा म्हणतोय, तर याविषयी मी थोडं वेगळं सांगू इच्छिते की आपण जो दंड आकारलाय तो फक्त सोसायटी धारकांना आकारतो. की सोसायटीतलं जे काही सांडपाणी आहे ते आपण ज्या सोसायट्या करत नाहीये, STP प्लॅन ज्यांचा चालू नाही त्यांना आपण दंड आकारतो आहे. परंतु महापालिकेचे स्वतःचे STP प्लांट वर्किंग आहेत का, ह्याची कोणी ऑडिट केलेला आहे का, याच्यावर कोणी अभ्यास करतंय का, तिथे लक्ष दिलं जातंय का? म्हणजे दंड हा फक्त सोसायटी धारकांना, व्हाईट कॉलरवाल्यांना केला पाहिजे का? जेव्हा एखादी गोष्ट आपण करतोय तेव्हा हा दंड सगळ्यांना केला पाहिजे. आज सांडपाणी, मोठ्या मोठ्या सोसायट्यांचं सांडपाणी इलिगली नदीमध्ये जात आहे, मिसळत आहे, हे दिसतंय, तरी मग त्यांना का दंड होत नाही? तर त्यामुळे दंड आकारताना ही सगळ्यांना समभाव केला पाहिजे आणि महापालिकेने स्वतःचे सुद्धा प्लांट तितकेच व्यवस्थित चालू ठेवले पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस हाऊसिंग सोसायट्यांना त्यांचे STP सुरू नाहीत, म्हणजे सेवरेज ट्रीटमेंट प्लांट सुरू नाहीत, सांडपाणी प्रकल्प, त्यावेळेस दंड आकारण्याची प्रशासन भाषा करते. त्यावेळेस महापालिकेचे जे काही 20-22 STP आहेत ते प्रत्यक्षात सुरू आहेत का हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि जर ते सुरू नसतील तर नागरिकांनी आता महापालिकेला दंड आकारला पाहिजे, अशा पद्धतीची एक भूमिका घ्यायला पाहिजे. खरं आहे. मी आनंद पानसे, मी ॲक्च्युली एन्व्हायरमेंट इंजिनियर आहे. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग केलं होतं. नदीचं प्रदूषण हा सगळ्यांचाच विषय आहे, म्हणजे लहानापासून ते प्राण्यापासून सगळ्यांचाच विषय आहे. आता ही जी नदी आहे, कारण आम्ही जवळजवळ 81 साली इथे राहायला आलो प्राधिकरणामध्ये, तोपर्यंत व्यवस्थित पाणी पुरवठा व्यवस्थित होत होता. त्याच्यानंतर मात्र 1 दिवसाआड झालं, ही गोष्ट ठीक आहे. मात्र हा जो खर्च आहे कॉर्पोरेशनला, जो शुद्धीकरणाचा जो खर्च येतो हा अफाट आहे. आणि जलशुद्धीकरणाचा खर्च जो आहे तो अफाट आहे आणि पब्लिकला देताना मिनिमम रेटनी त्यांना द्यावं लागतं. ही गोष्ट पब्लिकला पण त्याच रेटनी जर दिलं तर ते वापर कमी करतील. आज काय झालेलं आहे, पाणी मुबलक मिळतंय, जेवढं मिळतंय तेवढं मिळतंय त्यांना, कारण दुष्काळातनं आलेले लोक इथे भरपूर आहेत आणि इतकं पाणी वापरतात ते की अक्षरशः अंगावर काटा येतो. ह्या लोकांना किती समजावं. एक 4
म्हणजे चौघांचं कुटुंब असलेलं 4,000 रुपये महिना त्यांचं बिल येते, पाण्याचं बिल. जे माझ्या घरात मला कॉर्पोरेशननी पूर्ण सपोर्ट दिलेला आहे, माझा सत्कार पण केला होता. माझ्या घरी जर्मन लोक पण येऊन गेलेली आहेत की पाणी कसं वापरावं म्हणून. पण इथे लोक आम्ही बिल भरतोय ना ह्याच्यावरच सगळं थांबतं. इथे बेसुमार वापर पाण्याचा, भयंकर वापर होते. हे पाणी जे दिसतंय हे किती दिवस पुरणार आहे माहित नाही. आज आम्ही माहित नाही कधी जाऊ सुद्धा. पण पाण्याचा वापर कमी करा ही गोष्ट लोकांना सांगून सांगून आम्ही दमलो अक्षरशः, पण लोक ऐकत नाही. काका, नदी प्रदूषित होतीये, महापालिकेने बऱ्यापैकी जनजागृती केली आहे, एनजीओ सुद्धा त्या संदर्भात आवाज उठवतात. प्रत्यक्षात कृती आहे का? नाही, अजिबात नाही. लोक जनजागृती करतात, ते टेम्पररी होतात, अगदी हो हा करतात, परत ये रे माझ्या मागल्या. याला जबाबदार कोण? कारण काय? पब्लिक जबाबदार याला. अच्छा, याला जोपर्यंत स्वतः इथनं येत नाही ना तोपर्यंत काही होणार नाही. कॉर्पोरेशन प्रयत्न करतं, सगळं प्रयत्न करतं, पण जे लोक जे आहेत ते स्वतःच मात्र कचरा टाकायचं म्हणलं ना असा फेकतात. पाणी नको वापर म्हणलं ना बिल आम्ही भरतो. अरे जरा कमी करणं, बेफिकीर वृत्ती वापर झालेली, मग त्याला काय आपण काहीच करू शकत नाही. या ना पुढे या. हे लहानपणापासून मला वाटतं हे इथं पवना नदीच्या पात्रामध्ये रावेत बंधाऱ्यामध्ये पोहायला येतात. पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती? फक्त तेवढ्यामध्ये आता फार परिस्थिती गंभीर झाली पाण्याची. पाणी खूप प्रदूषित झालेलं आहे. पूर्वी तुम्ही आला त्यावेळेस कशी होती परिस्थिती? मी इथलाच आहे, रहिवासी इथलाच आहे, गावाला म्हणजे गावातच राहतो. पाण्याची सोमनाथ सोनटक्के. अच्छा अच्छा. पूर्वी परिस्थिती कशी होती? पूर्वी परिस्थिती एकदम छान होती. आता तुम्ही पोहायला येता पण ह्या सांडपाण्याचं एक सगळं मिक्स आहे याच्यामध्ये. कसं काय पोहता तुम्ही? पोहण्यास त्रास होतो, पण आता सवय लागलेली आहे सर या पाण्यामध्ये. अच्छा, तुम्ही जलपर्णी वगैरे पाहता ही तुम्ही, त्रास होत नाही तुम्हाला? आम्ही स्वतः काढतो ही जलपर्णी. आमचा 100 लोकांचा ग्रुप आहे पोहणारा रोजचा. अच्छा, होय का? समोर एक आहे समोर. इथं आम्ही 100 लोकांचा ग्रुप असतो पोहण्यासाठी रोज. अच्छा, तुम्ही स्वतःहून जलपर्णी? आम्ही स्वतः जलपर्णी काढतो. महापालिका काढते ना? पण काढते ना ती, पण आमच्या बरोबर हरिभाऊ तिकोने म्हणून होते नगरसेवक. ज्यावेळेस होते त्यावेळेस ते आमची मदत करायची चांगली. सर काय सांगाल तुम्ही? मी असं सांगू इच्छितो, म्हणजे सर्वात महत्त्वाचं मी राजकारण्यांना सांगू इच्छितो की राजकारणी मंडळींनी जर प्रशासनावर दबाव आणला आणि काही नियमावली आखून दिली, कारण पहिली गोष्ट आपल्याकडं पाण्यावरती किंवा नदीवरती ही नियमावलीच नाही आहे, आणि नियमावली जर आपण आखली आणि त्याच्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे आपण कोर्टाकडनं किंवा डायरेक्टली मंत्रालयातनं काही नियम सँक्शन करून आणले आणि ते नागरिकांना, कारण आत्ता हुकुमशाहीची, पाण्यासाठी तरी हुकुमशाहीची गरज आहे. कारण आपण NGOच्या माध्यमातून किंवा अनेक काही गोष्टीच्या माध्यमातून जनजागृती वेगवेगळ्या करतो, पण लोकांना ते समजत नाही आहे. तर हुकुमशाही जर केली, कारण याला काळाची गरज आहे हुकुमशाही पाण्यासाठी तरी. कारण आपण घरात जे कुठलेही पदार्थ वापरतो, म्हणजे पाण्यापासून तर खाद्यपदार्थापर्यंत किंवा शॅम्पूपर्यंत, ह्याला सुद्धा नियमावली आली पाहिजे. तुम्ही काय वापरायचं? आता तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये जरी पाहिलं तर खाण्यामध्ये जे घटक येतात ते ॲग्रिकल्चरमुळे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांवरही बंधन आणायला पाहिजे आणि शेतीची पिकं आपण जी घरात वापरतो ह्याच्यावर पण बंधन आणायला पाहिजे. ह्याच्यासाठी प्रशासनाने म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात त्याला नियमावली करून, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही एक मीटिंग घेऊन शासनाची वरच्या लेवलला आणि त्याचे नियम जनतेत आणायला पाहिजेत, एवढं सांगायचं आहे मला. काय सांगाल? मी पहिली गोष्ट सांगेल की एकतर हे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शान पावन झालेली भूमी आहे. या मावळा 12 मावळांपैकी एक मावळ आहे आणि अशा मावळातली ही अत्यंत महत्त्वाची नदी जी आहे ती अपवित्र झालेली आहे. याच्यामध्ये लोकांमुळे आहे, प्रशासनामुळे आहे, सगळ्याच गोष्टीमुळे. आणि भारत सरकारची जी योजना आहे प्रत्येक घरी पाणी पोहोचलं पाहिजे, पण जर पाण्याचा सोर्सच जर असा झाला असेल तर मिळणारं पाणी आणि मग पुन्हा RO वॉटरसाठी फिल्टर विकले जातात आणि पुन्हा त्यातनं शुद्धीकरण केलं जातं. म्हणजे हा नागरिकांच्या वरती बोजा आहे. सो प्रशासनाने यासाठी सातत्याने काम करून
जो रिसोर्स आहे पहिला तोच कसा सुरक्षित राहील, नाहीतर भराव टाकून ही नदी सुद्धा कशी आपण बिल्डिंग बांधू शकू याच्यावरती जर विचार करणार असेल तर माणसांनी राहूच नाही, फक्त बिल्डिंगच ठेवाव्यात असं एक माझं स्पष्ट मत आहे याच्यावरती. आणि लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे खासदार जे आहेत हे घाटावरचे आणि घाटाखालचे दोन्ही त्यांचा भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्याला जोडणारी ही नदी आहे. नदीच जर नसेल तर कुठलंही मानवी जीवन इथं राहू शकणार नाही. त्यामुळे खासदारांनी हा अतिशय महत्वाचा विषय लोकांपर्यंत घेऊन, आणि त्यांच्या पाठीमागं लोक भरपूर असतात. एनजीओ जेव्हा ओरडते त्यावेळेला त्यांच्या मागं ते ओरडणारच आहे, आपला काय संबंध असं म्हणून लोक येत नाहीत. तर खासदारांनी जर पुढाकार घेऊन केलं, कारण ते पण इथंच राहतात, ते पण ह्याच पाहुण्याचं पाणी पित आहेत, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा विषय त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जर घेतला तर निश्चित लोक पण त्यांना तेवढंच सहकार्य करतील. काय सांगाल ताई? नमस्कार. ऍक्च्युअली ही जनजागृती खूप इम्पॉर्टंट आहे. जनजागृती झाली तरच हे शक्य आहे, नाहीतर कागदी घोडे नाचून काहीच उपयोग होणार नाही. नुसतं महानगरपालिकेने यायचं, ते पुटफोत करायचं, फॉलो करायचं आणि बाकीचं जनता करायचं ते करणारच आहे. त्याच्यामुळे बेसिक जेव्हा ग्राउंड लेवलला ही इम्प्लिमेंट होतो ना तेव्हाच ते पुढे इम्प्लिमेंट होणार आहे. अदरवाईज जोपर्यंत जनता जागृतीकरण होत नाही तोपर्यंत हे होणारच नाहीये. याला जबाबदार नागरिक आहेत की राज्यकर्ते आहेत की प्रशासन आहे? ह्याला दोन्ही नागरिक पण जबाबदार आहेत आणि राज्यकर्ते पण जबाबदार आहेत. जोपर्यंत राज्यकर्ते पुढे फॉरवर्ड करत नाहीत ही गोष्ट, आणि आपला जो आहे की बाबा माझा मुद्दा जो कसा पटवून द्यायला पाहिजे राज्यामध्ये, तर तो पटवून दिल्यानंतरच ते पुढे राज्यकर्ते हे फॉलो करणार, त्याच्यावर हे करणार आहेत. आणि साईड बाय साईड जनतेने पण हे समजून घेतलं पाहिजे की बाबा आपण जे करतो ते आपल्यालाच नुकसान होणार आहे. आपण घाण करतोय म्हणजे ती पुढे मागे कुठे ना कुठे नदीत जाऊन मिळते आणि नदी ब्लॉक होते, आणि हे सगळे बंधारे बांधून हे सगळे भर टाकून ते नदी तुमची नदीचं जे झालं ते ओढा झालेला आहे, तो ऍक्च्युली आहे नदीचा ओढा झालेला आहे. तुम्ही काय सांगाल नदीची परिस्थिती? नदीची परिस्थिती खरंच खूप वाईट आहे आणि यासाठी आपण सर्वसामान्य नागरिक पण जबाबदार आहोत. त्यासाठी आपण जे शॅम्पू, डिटर्जंट्स किंवा फ्लोअर क्लीनर वापरतो हे सगळं पाण्यातच जातं नाही, आणि मग त्याच्याने जास्त अजून पोल्युशन होतं. हे सगळ्यांनी जर ठरवलं की ऑर्गॅनिक आपण वापरलं किंवा कमी प्रमाणात वापरलं तर त्यांनी पाण्याचा ऱ्हास होण्यास थांबण्यास मदत होईल. माझा एक शेवटचा प्रश्न आहे सर्वांना, सर्वजण थोडं इकडे सर्कल करून या सर इकडे. नाही ते घेऊ ना, ते शॉर्ट घेतो ना, ते स्वतंत्र घेतो मी. माझा सर्वांसाठी एक प्रश्न आहे, फक्त हो किंवा नाही तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्या की लोकसभा निवडणुकीमध्ये हा विषय प्रमुख मुद्दा चर्चेला आला पाहिजे का, आणि आपले जे कोणी होणारे खासदार असतील त्यांनी पुढच्या 5 वर्षामध्ये या नदी या विषयावरती प्राधान्याने कार्यक्रम राबवला पाहिजे की नाही? राबवलाच पाहिजे. राजकारण्यांनी जर लीड घेतलं तर हे होण्यास शक्य आहे. लोकसभा निवडणुकीचा हा प्रमुख मुद्दा झाला पाहिजे का? हो, कारण नदी हे जीवन आहे. जाहीरनाम्यातला पहिला मुद्दा त्यांचा हा असावा. प्रत्येक राजकारणाचा हाच मुद्दा हवा. जलपर्णी स्वच्छता करण्यात यावी दरवर्षी. नक्कीच झालं पाहिजे, आणि निवड होऊन नाही तर आमचंही त्याच्यावर मॉनिटरिंग असलं पाहिजे. शेवटपर्यंत जे जाहीरनाम्यात लिहिलंय ते झालं पाहिजे, तेही महत्वाचं आहे. प्राजक्ता मॅडम, जाहीरनाम्यात आला पाहिजे की नाही? हो, आला तर तुम्ही काय करणार? आलाच पाहिजे, आणि नाही आला तर आम्ही यावर्षी वोट देणार नाही अशी आमची एक ठाम भूमिका आम्ही ठेवणार आहोत. माझं म्हणणं आहे वोट न देण्यापेक्षा नोटाला तुम्ही वोट द्या, म्हणजे त्यांच्या विरोधात कळेल आपल्याला. पक्ष फुटले, गट फुटले, कार्यकर्ते फुटले, घरात हे झालेलं आहे, पण नदीच्या मुद्द्यावर कोणाला काही घेणे देणं नाही. फक्त अमक्या गटाचा तमक्या गटात गेला, सकाळी 6 वाजता शपथा घेतल्या की त्यांचं राजकारण संपतंय. आपल्याला तेवढी प्रेशर सिस्टम ज्याला म्हणतो, आणि त्या गोष्टीचा गांभीर्याने राजकारणी विजनरी लेवलला की आता जगात कुठल्या टोकाला आता रिडेव्हलपमेंट आलेलं आहे साहेब. आज आपली जनसंख्या 28 लाख आहे, उद्याच्या तारखेला 40-50 लाख व्हायला जास्त वेळ लागणार नाहीये. त्या नदीचा जर सोर्स इतका तुम्ही दुबळा करून टाकला तर आपण इथे राहणंच मुश्किल होणार आहे. म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा प्रायोरिटीने आला पाहिजे. आला पाहिजे, आणि नदीविषयी ज्यांना खरंच कळवळा वाटला पाहिजे त्यांनी मतदान करणार नाही असं म्हणून नाही चालणार. मतदान केलं पाहिजे, पण आपलं एक वाक्य सगळ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, जो नदी पे करेगा नदी के रखेगा बाज वही जनता पे करेगा राज. क्या बात आहे, क्या बात आहे. फार सुंदर, फार सुंदर. गणेशजी, ज्या नदीचं पाणी पितोय
त्या नदीलाच बुजवणं किंवा त्या नदीलाच प्रदूषित करणं, म्हणजे ज्या आईचं दूध पितोय तिच्यावरतीच बलात्कार करणं, आणि या बलात्काऱ्यांना जर पाठीशी घालणारी प्रवृत्ती असेल आईवरती बलात्कार करणाऱ्यांना, त्यांना आम्ही मत देणार नाही. आणि या बलात्कारांच्या विरोधात जो बोलेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उघडपणे प्रचार करणार. हो, फार 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 म्हणजे अगदी आक्रमक पद्धतीने म्हणजे टोकाची भाषा वापरली गणेशजींनी. भाऊसार सर, आतापर्यंत सामाजिक संस्थांनी सामंजस्य भूमिका घेतली, पण नदीवरती प्रत्यक्ष काम झालं नाही, तर एक वेगळी भूमिका प्रत्येक NGOला घ्यायला लागेल असं आम्हाला वाटतं. मावळातल्या नद्या मृत झाल्या नाही पाहिजेत. ज्याप्रमाणे बँगलोरची अवस्था झाली ती होता कामा नये. लहानपणापासून या नदीमध्येच आम्ही पोहायला शिकलो आणि आयुष्यभर या मावळातल्या नद्यांतच पाणी पिलोय. त्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्वाचा ठरला जावा. लोकसभा निवडणुकीमध्ये हा चर्चेला आला पाहिजे प्रायोरिटीने, निश्चितपणे प्राधान्याने. डॉक्टर साहेब, नक्कीच हा मुद्दा फार महत्वाचा आहे. नदी ही सगळ्या कुठल्याही शहरासाठी फार महत्वाचा स्तोत्र असतं आणि त्याच्यामध्ये प्रदूषण जर थांबलं नाही तर जगणं अशक्य होईल. त्यामुळे हा मुद्दा अगदी प्रायोरिटीने घ्यायला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर करून गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. टेक्नॉलॉजी एवढी सुधारली आहे की आज AI ML वगैरे या गोष्टी वापरून आपण कॅमेरे लावून सहज या गोष्टी शक्य करू शकतो. पण सर, हो, अगदी निश्चितच, कारण पाणी आहे म्हणून आपण आहे. आज आपण इथे जे जमलोय पाण्यामुळे जमलेलं आहे. आपल्या होणाऱ्या खासदारांनी या विषयावर बोललं पाहिजे की नाही? पाहिजे, आणि जोपर्यंत त्यांच्यावर रेटा लोकांचा येत नाही तोपर्यंत त्यांना सोडणार नाही आम्ही. जनमताचा रेटा निर्माण झाला पाहिजे, खूपच मोठा रेटा निर्माण झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींचा सगळ्यात मोठा रोल पाहिजे याच्यामध्ये. पूर्ण त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पूर्ण प्रायोरिटी नदीलाच दिली पाहिजे. सध्या तरी नदीचा मुद्दा नक्कीच प्रायोरिटी नंबर 1 असला पाहिजे. आपल्या खासदारांना हेच मला वाटते फार रेटून धरायला पाहिजे यावर्षी लोकसभेत. नक्कीच, कारण पाणी हेच जीवन आहे. पाणी नसेल तर जीवन संपेल आणि मग राजकारणी असतील नसतील त्याचा काही उपयोग होणार नाही. जे काही मावळ लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक जाहीरनामा तयार केलेला आहे. म्हणजे जाहीरनाम्यात तुम्ही ही मागणी केलेली आहे मला वाटतं. आम्हाला तेच म्हणायचं की आजची राजकीय परिस्थिती इतकी गढूळ झालेली आहे, नदीपेक्षा तर राजकीय परिस्थिती गढूळ झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये पेविंग ब्लॉक किंवा कुठली तरी दारूची पार्टी जे लोक देऊ पाहतात त्यांना प्रत्येकाने जे पॅम्पलेट द्यायला आलं की नदी प्रत्येकाला आवाहन करतो की प्रत्येक मतदाराने दार वाजवलं की बोलायचं तुम्ही नदीचं काय करताय का, तुम्ही जर नदीचं करत असाल तर आम्ही तुम्हाला मतदान करणार. आणि आश्वासक पद्धतीने सांगितलं पाहिजे, नुसतंच हवेत गप्पा मारून नाही. तर जाहीरनाम्याचा पहिला मुद्दा नदीचा असला पाहिजे आणि पहिला मुद्दा जर त्याच्यावर ॲक्शन नाही झाली तर त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. माझ्या पवना माईला झालं कॅन्सर आणि सरकार करतंय ब्युटी पार्लरच्या फेशियलचे कामं करते, म्हणजे त्याला म्हणतात रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट. तर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या मध्ये नदीचं पुनरुज्जीवन किंवा पुनर्वसन किंवा त्याला नदी संवर्धनाचा जो रिव्हर रिज्युनेशनचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी सरकारने NGOजला नदीच्या एक्सपर्ट्सला सुद्धा एकत्र घेऊन एका प्लॅटफॉर्मवर त्यांनी स्वतःची भूमिका मांडली पाहिजे. कॉन्क्रीटच्या नुसते बंधारे करून नदी स्वच्छ होणार नाहीये. ॲट सोर्सला तुम्हाला त्या नदीसाठी जे काय करता येते त्यावेळेला त्या सगळ्या उपाययोजना ॲट पॉलिसी लेवललाच डिसिजन घेतलाच पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही दुमत असायचं काही कारण नाही. काय बदल सर, काय नदी सुधार जो कार्यक्रम आता सरकारच्या वतीने 4 नद्यांचा उल्लेख केलेला आहे की त्यांच्यावर आर्थिक मदत करून किंवा अनुदान मंजूर करून. मी 2 मिनिट तुम्हाला थांबवतो. मी सुरुवातीला हे सांगतो, आपण हा जो विषय चर्चा करतोय महापालिकेने केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने जवळपास 2400 कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प आखलेला आहे. या संदर्भामध्ये उदय सामंत जे आपल्या राज्याचे उद्योग पर्यावरण मंत्री आहेत त्यांनी महापालिकेमध्ये 2 बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारे पवना नदीवरती आतापर्यंत 3 वेगवेगळे प्रकल्प सुधार प्रकल्प राबवले गेले. सुरुवातीला इकले म्हणून एक राबवला होता प्रकल्प, नंतर पवना सुधार म्हणून एक प्रकल्प राबवला. प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये घाटावरती थोडंफार काम करण्यापलीकडे दुसरं काहीही झालेलं नाही. आज ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 2400 कोटी रुपयाचा हा प्रकल्प नेमका आहे काय याबद्दल प्रशासनाने सर्व NGOच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन माहिती दिली पाहिजे. याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. हा प्रकल्प फक्त आजूबाजूला बांधकाम करणं एवढ्यापुरता मर्यादित आहे की नदीचं फक्त सुशोभीकरण करायचं म्हणजे घाट सुशोभित करायचे एवढ्यापुरता मर्यादित आहे. नेमका प्रकल्प आहे काय याविषयी जोपर्यंत महापालिका प्रशासन सर्व प्रतिनिधींना सर्व नगरसेवक आता
कोणीही नाही, 2 वर्षे प्रशासन आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन याविषयीची माहिती दिली पाहिजे, तोपर्यंत हा प्रकल्प राबवण्यामध्ये हासिल नाही. सर काय सांगाल? हा जो प्रकल्प नदी सुधारचा केंद्र शासनाने जाहीर केलेला आहे, त्यामध्ये बांधकाम तो आपण म्हणलात तसं नदीच्या काठावर जे जे काही व्यवस्था सुधारण्यासाठी बांधकाम करण्यात येईल, WTP सारखे प्रकल्प असतील, तर त्या सगळे शासनाने बांधून द्यावेत. फक्त चालवण्यासाठी NGO कडे द्यावेत. त्यामुळे शासनानं चालवता शासन चालवू शकणार नाही, त्यांची चालवण्याची इच्छाही नसते आणि अपेक्षाही नसते. त्यामुळं तो प्रकल्प NGOनी चालवावा. सक्षम अशा NGO निवडून त्यांनी पुढे त्याचे देखभाल आणि चालवण्याचं काम करावं. अन्य आपल्या या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून मला सुचवावंसं वाटतंय की आपण केंद्र शासनाने जे प्रकल्प या 4 नद्यांवर केलेला आहे, त्याच्या समितीवर आपल्यापैकी काही लोक असली पाहिजे आणि ते सक्तीनं त्यांना म्हटलं पाहिजे. आणि या 4 नद्यांच्या मध्ये जे आता निवडणुकीला उभे आहेत खासदाराला, तर त्यांना आग्रह केला पाहिजे की तुम्ही याच्यावर काम करणार का आणि तुम्ही भूमिका तुमची जाहीर करा. अन्यथा आम्ही या निवडणुकीकडे दुर्लक्ष करू. फार महत्वाचं. तुपे साहेब काय? नदी सुधार प्रकल्पामध्ये आपण जो आता उल्लेख केला, त्यामध्ये आजूबाजूच्या सुशोभीकरणापेक्षा पाणी कसं शुद्ध राहील याचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी आमची मागणी. अगदी बरोबर. आपण थोडक्यामध्ये काय सर, पिंपरी चिंचवड सिटीजन फोरम किंवा सगळ्याच NGOच्या मार्फत आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे. दरवर्षी दर इलेक्शनला करतो तसा, आणि तो जाहीरनामा आम्ही प्रत्येक उमेदवाराला देतो, जेणेकरून कुणी जिंकून या काही करा, पण आमचा मुद्दा त्या जाहीरनाम्यामध्ये राबवला जावा यासाठी आम्ही. मला असं वाटतं जाहीरनामा देताना यांनी आणि जे नदी सुधार प्रकल्प येतात, नैसर्गिक नदी याच्यावरती यावा. कारण नैसर्गिक जे स्रोत होते पहिले नदीचे ते कायम राहिले पाहिजे. बांधकाम करण्यापेक्षा तुम्ही नैसर्गिक नदी कशी राहील याच्यावरती त्यांनी जाहीरनामा देऊन हे प्रकल्प त्याच्यात यावेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याकडं पुण्यासाठी किंवा पिंपरी चिंचवडसाठी आपल्याकडे 4 खासदार आहेत, तर 4ही खासदारांना आपण प्रत्यक्षात भेटून जाहीरनामा द्यावा. तुम्ही जर काम करणार असाल तर आम्हाला तुमचं कुठला पक्ष याच्याशी काही घेणं नाही, आमच्या नदी सुधार किंवा स्वच्छ झाली पाहिजे याच्यासाठी आपण त्यांना ते देऊया. आता सर्वांची तळमळ पाहिली आपण याच्यामध्ये की सर्वांना वाटतंय की या निवडणुकीमध्ये बारामतीसह, कारण बारामती म्हटल्यावर हा मागे ताथवडे जो परिसर आहे हा बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. सुप्रिया सुळे त्याच्या खासदार आहेत. म्हणजे सुप्रिया सुळे असू दे किंवा त्यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार असू दे, कोणीही निवडून येऊ दे, त्यांनी इथे मावळ लोकसभामध्ये बारणे, श्रीरंग बारणे आणि संजोग वागरे यांच्यामध्ये लढत आहे. त्या दोघांनी सुद्धा, आणि पलीकडे इंद्रायणी नदी, पवना नदी ही पलीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जाते. त्याच्यामुळं त्या भागामधील जे डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील या सर्व उमेदवारांनी पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीने नद्यांचं प्रदूषण कायमस्वरूपी संपवणं हा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्राधान्याने घेतला पाहिजे. आणि शहरातील प्रत्येक नागरिकाने या विषयावरती या उमेदवारांना विचारला पाहिजे. जर ते या विषयावरती खरोखर काम करणार असतील, प्रामाणिकपणे काम करणार असतील, जो खासदार, जो निवडून येणारा खासदार आम्हाला या विषयावरती गांभीर्याने काम करणार आहे असं आत्मविश्वास पूर्ण सांगेल, तुम्हाला पटेल, त्याच्या मागे तुमची ताकद उभी करा, तो कोणी का असे ना. आपण सर्वजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. मला वाटतं येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा हा चर्चेला येईल आणि 3ही नद्यांच्या प्रदूषणासंदर्भामध्ये किंवा त्या नद्यांचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या 5 वर्षामध्ये, आतापर्यंत फक्त आश्वासनांवरती आपण पोट भरलेलं आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये या कृतीवरती आपण सर्वजण लक्ष ठेवून असणार आहात. या शहरातील नागरिक लक्ष ठेवून असतील आणि विचारायला शिका. धन्यवाद, सर्वजण सहभागी झालात. धन्यवाद सर्वांना.